आपले कोल्हापूरकर नेहमी चर्चेत असतात। आपल्या कोल्हापूरमध्ये एक विशेष उपक्रम राबवला जाणार आहे। नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। उद्या आपल्या कोल्हापूरमध्ये खंडपीठाचं ओपनिंग आहे, एक ऐतिहासिक क्षण। आणि याच निमित्ताने ॲडव्होकेट योगेश साळुंखे सर यांनी 3 दिवसासाठी मोफत नोटरी हा उपक्रम राबवलाय। तर जाणून घेऊया यामागची प्रेरणा आणि उद्देश काय। नमस्कार सर। नमस्कार। सर्वप्रथम मी तुम्हाला तारा न्यूज तर्फे शुभेच्छा देते। धन्यवाद। सर, आपल्या कोल्हापूरमध्ये खंडपीठ येते आणि त्यानिमित्त तुम्ही हा उपक्रम सुरू करताय, तर काय सांगाल या उपक्रमाबद्दल? सर्वात प्रथम मी छत्रपती शाहू महाराज यांचं आभार मानतो, कारण छत्रपती शाहू महाराजांच्या कृपादृष्टीमुळे पुन्हा एकदा कोल्हापूरला आपल्या एक वरदान प्राप्त झालेलं आहे असं म्हणण्यात वावगं होणार नाही। माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी यांच्या अथक परिश्रमामुळे आणि यांच्या प्रयत्नामुळेच हे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन झालेलं आहे। त्याची उद्या दिनांक 17 ऑगस्ट दुपारी 3 वाजता त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। तर त्यानिमित्तानं मी सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025, मंगळवार 19 ऑगस्ट 2025 आणि बुधवार 20 ऑगस्ट 2025 असे 3 दिवस नोटरीचे कामकाज मोफत करणार आहे। सर, कोल्हापूरमध्ये खंडपीठ आल्यामुळे स्थानिक लोकांना आणि वकिलांना काय फायदा होऊ शकतो? स्थानिक लोकांना जर जे पक्षकार असतील, म्हणजे हायकोर्टमध्ये ज्यांची कामं प्रलंबित असतील, त्यांना येण्या जाण्यापासून सुटका होणार आहे। ते त्यांच्या वेळेप्रमाणे हायकोर्टमध्ये प्रत्यक्ष हजर राहून त्यांचं कामकाज प्रत्येक तारखेत पाहू शकतील। इतर जनसामान्य लोकांना म्हटलं तर 6 जिल्ह्यातलं काम कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे तळागाळातल्या व्यावसायिकापासून ते मोठ्या बिल्डर किंवा अन्य हॉटेल व्यावसायिकांच्या पर्यंत सर्वांनाच त्याचा बेनिफिट होणार आहे। 6 जिल्ह्यातील लोक वकील ह्या कोल्हापूर नगरीमध्ये हायकोर्ट बेंचमध्ये काम करण्यासाठी येणार, तर त्यांना ज्या ज्या काही सुविधा लागतील त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोल्हापूरच्या तळागाळातील व्यावसायिकापासून ते हॉटेल व्यावसायिक आणि मोठे उच्च व्यावसायिक यांना त्याचा बेनिफिट होणार आहे। आणि हाच कोल्हापूरच्या नागरिकांना फायदा होणार आहे। कोल्हापुरात महालक्ष्मीचं मंदिर असल्यामुळं, अंबाबाईचं मंदिर असल्यामुळं त्याचा पण बेनिफिट लोक त्या संदर्भात कोल्हापुरात ज्यावेळी येतील, 6 जिल्ह्यातली वकील येतील, त्यावेळी ते आई महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला येतील। त्या अनुषंगाने सुद्धा कोल्हापुरातले व्यावसायिकांना त्याचा बेनिफिट होणार आहे। असा दुहेरी फायदा कोल्हापुरातल्या नागरिकांना होणार आहे। अगदी सर। आणि हे 3 दिवस जे तुम्ही मोफत नोटरी करण्याचा जो उपक्रम सुरू केला, तर यामध्ये कोणत्या प्रकारची कामं किंवा दस्तऐवज असू शकतात? मॅडम, रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार जी काय रजिस्टर डॉक्युमेंट केले जातात त्याच्या व्यतिरिक्त जे कागद असतात, ज्यामध्ये शपथपत्र, बंधपत्र, प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट्स, वेगवेगळ्या शासकीय कामामध्ये लागणारी काम करण्यासाठी लागणारी बंधपत्र वगैरे असतात, किंवा कोर्टामध्ये दाखल करायची शपथपत्र, बंधपत्र, ॲफिडेव्हिट्स वगैरे असतात। या उपर 2 व्यक्तींमध्ये असलेले करार, भागीदारी पत्र, भागीदारी रजिस्ट्रेशनसाठी असलेला नोंदणी फॉर्म, 11 महिन्याचे लिव्हन लायसन्सचे करार, अशा स्वरूपाचे प्रकारचे करार आणि 2 व्यक्तींमध्ये सामंजस्याचे करार, असे विविध करार नोटरी अंतर्गत जे काय नोटरी करता येतात ते सर्व कागदपत्र मी 3 दिवस मोफत नोटरी करणार। खूप छान उपक्रम आहे सर। अशाच पद्धतीने पुढे काही सामाजिक उपक्रम करायचे काही विचार आहेत का? यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम करत आलो। आम्ही कोल्हापूरमध्ये जिल्हाभरमध्ये रूम नंबर 10 म्हणून त्यामध्ये आम्ही विविध उपक्रम कायमच करत असतो। आम्ही आपली भिंत म्हणून एक कन्सेप्ट केली होती, त्यामध्ये जुने वापरलेले कपडे लोकांचे गोळा करून आम्ही संबंधित वाडी वस्तीमध्ये जाऊन आम्ही ते वाटलेले होते। कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात ज्यावेळी वकिलांना बाहेर पण पडता येत नव्हतं, अशावेळी काही वकिलांना आता हे सांगायचं नसतं, परंतु सामाजिक कामात आम्ही कसं होतं हे सांगितलं पाहिजे म्हणून त्यावेळी वकिलांना कोण मदत करायला पुढे येत होतं, तर त्यावेळी आम्ही फूड पॅकेट्स वगैरे अशा स्वरूपाचं जे आपल्याला जगण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी लागतं त्या वस्तूंचं पण आम्ही रूम नंबर 10 तर्फे आमच्या वाटप केलेलं होतं। तसेच आम्ही पुराच्या काळात आपल्या जे कर्मचारी लोक किंवा जे पोलीस यंत्रणा तिथे काम करत असते, तर त्यांना आम्ही चहा बिस्किट वाटण्याचा कार्यक्रम केला होता। आम्ही आमच्या परीनं जे काही सामाजिक काम करायचं, म्हणजे जे काही सामाजिक काम करता येईल
ते आम्ही करत असतो आणि इथनं पुढेही अशा प्रकारची कामं मी 100% करत राहणार. नक्कीच सर. आता जो 3 दिवसाचा मोफत नोटरीचा जो उपक्रम सुरू केलाय, यामागची नक्की प्रेरणा काय होतं, काय उद्दिष्ट होतं तुमचं? यामध्ये असं आहे मॅडम की आम्ही गेली 43 वर्षापासूनचा लढा आहे. माझ्या जन्मापासूनचा लढा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, की मी पण 43 वर्षाचा आहे. तर माझ्या जन्मापासूनचा लढा आहे. परंतु ज्यावेळी आम्ही वकील झालो 2007 पासून आम्ही हे बघतच आलो. परंतु ज्यावेळी 55 दिवसाच्या कार्यकालाचा आमचा जो संप होता, त्यावेळी ज्या वकिलांना खाण्यापिण्यासाठी पाणी, इतर वेगवेगळ्या गोष्टी जनसामान्य लोकांनी, कोल्हापुरातल्या जनतेने, विविध संघटनांनी आम्हाला सहकार्य करून मदत केली होती. त्यावेळी त्यांनी जे काय आम्हाला जी काय मदत केली त्याची कुठेतरी उपकाराची परतफेड असावी म्हणून मी कोल्हापुरातल्या नागरिकांसाठी, विविध संस्था असतील त्यांच्यासाठी हे नोटरी मोफत ठेवलेलं आहे. नक्कीच सर. आणि कोल्हापूरमध्ये खंडपीठ येते, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय म्हणणं आहे नक्की? मॅडम असं आहे की कोल्हापूरमध्ये खंडपीठ या लागले तर आपल्या जनतेने, आपल्या म्हणजे परिसरात राहणाऱ्या लोकांनी या काही दक्षता घेणे, कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक आहे. कारण उच्च न्यायालय ही खूप मोठी ताकद आहे. तर ह्या जे जजेस वगैरे असतात हे सुमोटो काही ॲक्शन घेऊ शकतात, म्हणजे स्वतःहून काही ॲक्शन घेऊ शकतात. जेणेकरून आपल्या इथं आता सारखे फ्लेक्स वगैरे लावले जातात, चौकातून फ्लेक्स वगैरे असतात, भटकी कुत्र्यांचा प्रश्न असतो किंवा इतर शासकीय निमशासकीय वर्गांचे काही प्रश्न असतात. तर अशा वेळी जर आपली कटाक्षानं आपण कार्यकर्तव्य करताना आपण खबरदारी नाही बाळगली तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या संदर्भात सुमोटो म्हणजे स्वतःहून ॲक्शन घेऊन संबंधित कार्यालयाला ती कारवाई करण्याचे निर्देश देऊ शकते. आणि त्यावेळी कारवाई ज्यावेळी होईल त्यावेळी कोल्हापूरचं नाव कुठं बदनाम होऊ नये, तर त्यासाठी विविध पक्षांनी, पक्षकारांनी, संघटनांनी, वकिलांनी सर्वांनीच ह्याचं भान ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. कोल्हापूरमध्ये खंडपीठ येणं ही खरंच सगळ्यात मोठी पोचपावती आहे. आणि अशा ह्याच्यात आपल्या कोल्हापूरचे ॲडव्होकेट योगेश सरांनी ही जे काही उपक्रम सुरू केलाय, हा उपक्रम पुढचे 3 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार सुरू असणार आहे. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.